मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज या जागतिक पर्यावरण प्रबोधन अध्यायाचा 5वा भाग. आपले व्याख्याते आजचे आहेत श्री मिलिंद तट्टे सर. प्रख्यात लेखक आहेत, निसर्गप्रेमी आहेत. जाणून घेऊया त्यांचे मनोगत. ऐकूया. भारत समाज दर्पण, कला दर्पण व जीवन दर्पण नेटवर्क प्रतिष्ठान अंतर्गत जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण दशदिन प्रबोधन या सप्ताहात आशिषजी हाडके व टीम यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. दरवर्षी आपल्याला एक प्रश्न विचारतो, पृथ्वी नावाचं हे जे घर आहे ते पुढच्या पिढीसाठी तुम्ही कसे ठेवणार आहात. त्यासोबत एक दुसरा प्रश्न येतो, तो म्हणजे शेवटचा श्वास घेण्यासाठी तुम्ही किती पैसे द्याल. 10 लाख, 1 कोटी की आयुष्यभराची कमाई. उत्तर आहे 1 रुपयाही नाही, कारण श्वास हा मोफत आहे आणि ते पुरवणारा कोणी असेल तर तो म्हणजे वृक्ष, झाड. पण आज आपण काय करतोय, UNO यांच्या रिपोर्टनुसार दर मिनिटाला जगातून 27 फुटबॉल एवढं क्षेत्रफळ असलेलं जंगल आज संपत आहे. अर्थात ते आपण संपवत आहोत. आणि आपल्याच महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात 33% हिरवाई ही कमी झालेली आहे. परिणाम काय तुमच्या समोर आहे. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे फक्त नद्या, वारे, प्राणी एवढेच नाही, तर पर्यावरणाचा आत्मा तो वृक्ष, झाडे म्हणजे निसर्गाचे फुफ्फुस आहे. एक झाड 24 तासात काय करत असेल माहिती आहे का. 240 लिटर ऑक्सिजन सोबत 20 किलो धूळ शोषून घेण्याचे कार्य व 10 AC एवढा थंडावा, हे एवढं आपल्याला प्रोव्हाइड करतो. तापमान वाढत आहे, पाऊस अनिश्चित झालेला आहे आणि उन्हाळा हा 46 डिग्रीच्या वर जात आहे. कशामुळं, याचे परिणाम हे तुमच्या समोर आहे. आता माझा प्रश्न असा आहे की तरुण पिढीने यासाठी काय करायचे. मित्रांनो, शिक्षण म्हणजे डिग्री नाही, शिक्षण म्हणजे जाणीव. 21व्या शतकातील तरुण पिढी म्हणजे जाणीवीची पिढी. आणि तुमच्या हातात मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, बदल घडण्याची ताकद आहे. तर मग तुम्ही काय करू शकता, ही ऊर्जा तुम्हाला पर्यावरणासाठी, झाडांच्या संवर्धनासाठी वापरायची आहे. आणि यासाठीच एक विद्यार्थी एक झाड ही चळवळ आपण जर शाळेत सुरू केली, वाढदिवसाला केक कापण्याऐवजी जर एक रोप लावले, तर असे प्रश्न तरुणांच्या मनात येणं आवश्यक आहे. तरुणांनो, झाड लावणे हे फक्त एक 5 मिनिटाचं काम, पण किमान 5 वर्ष पाणी देणे म्हणजे खरी देश सेवा. झाड लावणे म्हणजे ऑक्सिजनची एक बँक तयार करणे. आपण जे झाड लावू त्याची सावली आपली पुढची पिढी घेतील व 5 जूनचा फक्त भाषण किंवा झाड लावतानाचे फोटो हे आपले स्टेटस ठेवून किंवा ठेवल्याने पर्यावरण किंवा पर्यावरणात काही फरक पडेल असं वाटत नाही. आजचा युवक हा 15 ते 35 या वयोगटात आहे. अर्थातच भारताची 65% लोकसंख्या ही या वयोगटात आहे आणि देशाचं भविष्य यांच्या हातात आहे. तर मला एक कठोर सत्य आपल्यासमोर मांडायचे आहे की पर्यावरणाला जे नुकसान होतंय त्याचे 80% परिणाम 2030 ते 50 या कालावधीत दिसतील आणि त्यावेळी आपली वेळ निघून गेलेली असेल. अवघा 20 वर्षाचा युवक हा जेव्हा 45 वर्षाचा होईल तेव्हा झाडांची खरी आवश्यकता आपल्याला भासेल. आणि ही पर्यावरणाची जबाबदारी ही प्रत्येकाची, प्रत्येक युवकाची ही वैयक्तिक जबाबदारी ठरेल. आजचा युवकांसमोर पर्यावरणाविषयी भरपूर आव्हाने आहेत, पण हवामानातील झालेला बदल, शेती, नोकरी व त्या सोबतच आरोग्याचे धोक्याची सूचना व 50 डिग्री पर्यंत तापमानात होणारा बदल, हे सगळं आज मोठं आव्हान आहे. तर पाण्याच्या पिण्याची टंचाई, तसेच तासनतास रांगा आणि
त्यामुळं तुम्हाला होणारा उशीर ह्या सगळ्या बाबती ह्या पर्यावरणाच्या संबंधित आहेत। आणि हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, तसाच अस्थमा, लंग्स, कॅन्सर यासारख्या होणारी वाढ, तर ह्यासारख्या गोष्टीला पण आपल्याला फेस करायचं आहे। जैव विविधता, औषध, अन्न, परागीकरण आणि त्या परागीकरण करणाऱ्या मधमाशा जेव्हा कमी होतील तेव्हा अन्नधान्य हे 1/3% कमी होईल आणि 40% कीटकांच्या प्रजाती ह्या नष्ट होतील। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीला आपल्याला फेस करताना 4 महत्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतील। ते म्हणजे की वैयक्तिक जीवनशैली आपल्याला बदल करावे लागतील, डिजिटल क्षेत्राचा योग्य वापर करावा लागेल आणि सामाजिक नेतृत्व हे स्वीकारावे लागेल। तसेच करिअर व धोरण आपले ठरवावे लागेल। एक छोटीशी कृती गुणीला जर मोठी संख्या इक्वल टू हा मोठा बदल घडून आणण्यास कारणीभूत ठरेल। जर महाराष्ट्रातील 2 कोटी युवकांनी जर एक झाड लावलं तर 2 कोटी वृक्ष लागतील आणि त्यातून 2 कोटी झाडं इक्वल टू 8 कोटी लोकांसाठी हा ऑक्सिजन निर्माण होईल। जेव्हा शेवटचे झाड तोडले जाईल, शेवटची नदी विषारी होईल, शेवटचा मासा मारेल, तेव्हा माणसाला कळेल की पैसा हा आपल्या काही कामाचा नाही। पण मित्रांनो, हा दिवस बघायचा नाहीये, हा आपल्याला दिवस पाहायचा आहे आणि तो म्हणजे आपली मुलं जेव्हा आपल्याला म्हणतील की हे माझ्या बाबांनी, हे माझ्या आईनी हे झाड लावलेलं आहे आणि असं नेतृत्व तरुणांच्या हाती दिलं तर 10 पट काम योग्य होईल असं माझं मत आहे। तर पर्यावरण आणि आजचा युवक हा विषय फार गंभीर आहे, कारण पर्यावरणात आपलं नातं निर्माण करणे, पर्यावरण फक्त नद्या, झाडं, नद्या आणि असं नाही, तर जो श्वास घेतो त्याची ती किंमत आहे आणि तो आपण घेतो तो म्हणजे फुकटचा श्वास। तर असा युवक वैयक्तिक जबाबदारी घेतलेला युवक असावा। झाडं कापणारा हा कधीच वृद्ध होत नाही आणि कारण तो भविष्यासाठी जगतो आणि आजचा युवक म्हणजे आजचं भविष्य आहे। याच गोष्टीची परिपूर्तता करण्यासाठी आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन टीम ग्रीन आर्मी तयार करत असतो आणि भारतीय वृक्षांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी ते पटवून देत असतो, जेणेकरून भविष्यात त्यांना झाडांची ओळख माहिती व्हावी, हाच त्यामागचा उद्देश आहे। मागील काही वर्षापासून पिंपळ, वड, कडुनिंब, चिंच, आवळा यासारखे देशी वृक्ष संवर्धनाचा विषय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही संवर्धन करीत असतो। यात प्रामुख्याने स्वस्तिक पॅटर्न अंतर्गत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून जास्तीत जास्त झाडं जगवण्याचा प्रयत्न हा त्यामागचा असतो। मागच्या वर्षी जवळपास 3780 झाडांचे 5 ठिकाणी वेगवेगळे स्वस्तिक पॅटर्न तयार करून त्याला जगवण्याचा आमच्या संकल्पनेला आज यश आलेलं आहे आणि त्या निमित्ताने स्वस्तिक आकारात झाडे लावून कमी व मोठ्या आयुष्याचे झाडं हे कमी आयुष्याच्या झाडांना जगवत असतात अशी एक जाणीव आम्हाला त्या निमित्तानं झालेली आहे आणि निसर्ग हा नेहमीच देणारा ठरलेला आहे। निस्वार्थपणे देण्याची वृत्ती ही निसर्गाकडून आपल्याला शिकायची आहे आणि हीच तरुणांनी जर आत्मसात केली तर त्या दृष्टिकोनातून पर्यावरणाचे, झाडांचे संवर्धन, रक्षण हीच सदिच्छा मला आज इथं व्यक्त करावीशी वाटते। युवकांना माझी प्रामाणिक विनंती आहे की वृक्ष संवर्धनाची गरज ओळखून आपल्या परिसरातील वृक्षप्रेमी यांची एक टीम बनवून खुल्या जागेत स्वस्तिक पॅटर्न सारखे जर प्रयोग जर राबवले तर नक्कीच याचा निसर्गाला फायदा होईल आणि निसर्गाला फायदा झाला तर नक्कीच आपल्याला पण फायदा होईल। निसर्गाला फायदा झाल्यानंतर निसर्ग आपल्यासाठी नेहमीच समानशील राहील आणि आपल्या सर्वांना तो नेहमीच प्रोटेक्ट करेल यात मला शंका वाटत नाही। धन्यवाद।